रुक्मिणी भास्कर बरे, राहणार सुरपिंपळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा नगर. अवधूत गुरुदेव दत्त सुभाष बाप्पा महाराज की जय. माझ्या मुलाचा इतका घसा दुखत होता, असं नरड्यात पण अशी गाठ होती त्याची, ती पण बरी झाली, घसा पण बरा झाला, एकदम चांगला झाला मुलगा. काय झालं मुलाला? घशात अशी गाठ पण होती, घसा पण दुखत होता. बर, मग डॉक्टर काय म्हणला? डॉक्टरना काहीच नाही म्हणले, ते म्हणले घरी घेऊन जा. बर, का बरं? काय ते विलास नसते चालत त्यांचे, त्याच्यामुळे म्हणले घरी घेऊन जा. मग काय इथं इथं आलं तर इथं दुसऱ्या वारी पोत्याला फरकच पडत चालला, ते पुढे आता एकदम क्लिअर झाला. ते वाऱ्या आलाय का तो इथं? तो नाही आला, ते वारीला येईन आता परत 2 पौर्णिमेच्या वारीला येईल. हा वारीला येतो ते. कशाची काढताय म्हणले डॉक्टर? कॅन्सरची म्हणले? हा कॅन्सरचीच म्हणले होते. कॅन्सरचीच म्हणले? तसं आम्हाला त्यांनी उघड सांगितलं नाही, पण ते म्हणले नुसती गाठ आहे, काहीच म्हणले नाही, काही विलाज नाही, जा म्हणले घरी. याला इलाज नाही म्हणले डॉक्टर म्हणले. डॉक्टर म्हणले की विलाज नाही. बघा दाखवाले ते सांगताय माझ्या मुलाला घशामध्ये कॅन्सरची गाठ होती, डॉक्टरनं सांगितलं आता याला पर्याय बोलणार नाही. मग इथं आल्या आशीर्वाद घेतला, आता त्याची गाठ दुखतही नाही आणि गाठ राहिली सुद्धा राहिली पण नाही, काहीच नाही राहिली. नजरेत आहे का गाठ आता? नाही नाही, गाठ नाही, काही कुठे नाही. गेली? मग टाळ्याच्या गजरामध्ये त्यांची स्वागत केलं.